नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. आता सकाळ झाली म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता घरामध्ये भरपूर अशी कामं पेंडिंग आहेत आणि हे जे कपड्याचं जे स्टँड आहे तिथे अर्धे कपडे मी घडी घालून ठेवलेत आणि अर्धे कपडे घडी घालायचे बाकी आहेत. थोडेसे सुकत घालायचे देखील होते. तर अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी काय केलं, स्वतःची तयारी करायला घेतलेली आहे. तर थोडंसं केस वगैरे विंचरून थोडीशी स्वतःची तयारी करते. म्हणजे सकाळी एकदा स्वतःचं आवरलं ना की मग पुढची कामं करायला मी रिकामी. तर इथे थोडेसे केस वगैरे विंचरून घेतले, व्यवस्थित स्वतःला तयार केलं आणि आता मी पुढची कामं करणार आहे. बऱ्याचदा असं होतं ना की आपण अंघोळ पाणी केल्यानंतर केस वगैरे असेच वर अडकून ठेवतो आणि लगेच आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर तसं नाही करायचं की अंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिलं आपण केस वगैरे विंचरून स्वतःच्या टापटिपीकडे आधी लक्ष द्यायचं. व्यवस्थित तयार झालं ना की आपल्या मनाला देखील समाधान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि पुढची कामं करायला आपण रिकामी असतो. असं होतं की बऱ्याचदा सकाळी सकाळी कोणीतरी आपल्या घरी येतं आणि अशा अवतारामध्ये जर आपल्याला बघितलं घरच्याच विस्कटलेल्या अवतारामध्ये, तर ते थोडंसं खराब वाटतं. तर म्हणून अशा पद्धतीने मी रोजच सकाळी अशी व्यवस्थित तयारी केली की मग कामं करायला मी रिकामी होते. तर आता माझे होम ट्युशन्स असतात त्याच्यामुळे सकाळी सकाळी लहान मुलं म्हणा किंवा पॅरेंट्स अधेमध्ये येत असतात. तर इथे मी माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि इथे हे जी माझ्याकडे 3 पुस्तकं आहेत. तर एक आत्मचरित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, एक रमाबाईचं पुस्तक आहे आणि महामानव म्हणून एक पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तकं आहेत. तर मला ना अशा पद्धतीची पुस्तकं वाचायला फार आवडतात आणि अशी पुस्तकं वाचावी जर आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये थोडाफार जर काही फरक पडत असेल, बदल होणार असेल ना, तर अशी पुस्तकं वाचायची. तर बघता बघता इथे मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि कपाटामध्ये हे कपडे ठेवून दिलेले आहेत आणि ह्या स्टँडवर थोडे ओले टॉवेल आहेत ते मी इथे सुकायला घातलेले आहेत. कारण की काय आहे, पाऊस आहे, पावसामुळे कपडे सुकत नाहीत आणि बाहेर ऑलरेडी रशीवरती धुतलेले कपडे सुकत घातलेले, त्यामुळे ते कपडे ओलेच आहेत रशीवरचे. आणि रात्री आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा फॅन चालू असतो, त्याच्यामुळे फॅनच्या हवेखाली हे कपडे सुकण्यासाठी मी हे स्टँड ना असंच बेडरूममध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता कपडे वगैरे सगळे घड्या घालून झाल्यानंतर मी इथे काय करते, झाडू मारून घेणार आहे. रविवार म्हटलं की निवांत दिवस असतो, पण आज माझ्या क्लासला देखील सुट्टी होती आणि त्यामुळे आज आम्ही असं ठरवलं की माझ्या सासूबाई म्हणजे आई ज्या आहेत ना त्या गावावरून आलेल्या आहेत आणि त्यांना मी आज जेवायला बोलवलं. सध्या त्या माझ्या नंदेकडे आहेत राहायला. माझं आणि माझ्या नंदेचं घर जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्या कधी माझ्याकडे तर कधी त्यांच्याकडे असं येऊन जाऊन असतात. तर आता गावावरून आल्या त्यामुळे मी काय केलं, त्यांना जेवण्यासाठी बोलवलेलं आहे. तर आता त्या येणार आहेत, पण त्याआधी मला माझं घरातलं जे सकाळचं जे काम आहे ना ते पटकन आवरून घेतलं पाहिजे. तर आता झाडलोट झालेली आहे, किचनमध्ये झाडू मारायला आलेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता जो एक गुलाबी कलरचा जो रॅक आहे, भांड्याचं बास्केट पूर्णपणे भांड्यांनी भरलेलं आहे. तर रात्री घासून ठेवलेली भांडी आहेत ही आणि पूर्णपणे पाणी निथळलेले आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 8:15. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता, भरपूर पाऊस पडला होता रात्री आणि ओलावा आहे बाहेर, त्याच्यामुळे कपडे पण काही सुकत नाही. पावसाचं वातावरण आहे, थोडेफार ढग आलेले आहेत. तर आता या दोघी ज्या आहेत या दुपारी जेवायला येणार आहेत आणि त्यामुळे मला आता पटकन सगळं आवराआवर करणं गरजेचं आहे. सगळं झाड लोट करून झाल्यानंतर, लादी वगैरे पुसून झाल्यानंतर इथे मी आता हे जे भांडे ठेवले होते ना घासून रात्रीचे, तर ते पटकन लावून घेते. म्हणजे काय आहे, ऐन वेळीला जी भांडी लागतात ती पटकन हाताशी येतात. तर आता हे कुकर वगैरे सर्व घासून स्वच्छ करून ठेवते. म्हणजे कसं असतं की पटकन वापरायला होतं, असं हाताशी आपल्याला भांडी येतात. आता हे 2 कुकर आहेत आणि हे 2 कुकर ना मला इतकी मदत करतात ना, माझा जो स्वयंपाक आहे ना तो कमीत कमी वेळेमध्ये करण्याचं काम हे 2 कुकर करत असतात. त्याच्यामुळे टाईम सेव्हिंग जर असेल तर अशा प्रकारचे कुकर आपल्या घरामध्ये 2 ते 3 तरी असावेत. म्हणजे एकामध्ये आपण रस्साभाजी किंवा सुकी भाजी अशा प्रकारे आपण करू शकतो, जर आपल्या हाताखाली कोणी नसेल तर. आता इथे मी भांडी व्यवस्थित लावून ट्रॉलीमध्ये सेट करून ठेवलेली आहेत. तर आजचा बेत काय आहे हे मी तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या सासूबाईंना मी जेवायला बोलवलेलं आहे आणि त्यांची अशी फर्माईश होती, थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की काय असेल सासूबाईंची फर्माईश. तर त्यांना ना पाया सूप प्यायचं होतं आणि पाया सूपचीच आमटी देखील खायची होती. आता इथे मी पाया स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यांनी सकाळीच
मटण पाया आणि मच्छी आणून दिली आणि आता माझा आजचा बेत आहे की मटण पायाचं सूप बनवायचं आहे, त्याची आमटी बनवायची आहे आणि काही मच्छी आणून दिलेली आहे, तर त्याला फ्राय देखील करायचं आहे. तर आता इथे बघा मोठी कोळंबी आहे आणि जो पापलेट असतो ना तो त्यांनी कट करून आणलेला आहे. आता याला थोडंसं मी मॅरिनेशन करून घेते. तर आता ही जी पेस्ट घातलेली आहे ना, तर ही पेस्ट आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची. तर आता कोळंबी आणि हा जो पापलेट आहे एकत्रच दोन असं सेपरेट ठेवलेले एकाच ताटामध्ये, म्हणजे जास्त भांडी निघणार नाहीत आणि पटकन मॅरिनेशन मला करता येईल एकाच वेळेला. तर मच्छीचं हे मॅरिनेशन साधं सिंपल आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची, हळद घालायची, घरामध्ये जो उपलब्ध मसाला असेल तो घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हा मसाला जितका या मच्छीमध्ये मुरेल ना, तर तितकी आपली मच्छी फ्राय करून खूप छान अशी तयार होते. आता हे जे घालून घेतलेलं आहे हे सर्व मी व्यवस्थित एकजीव करून घेते. तर आमच्या आई आहेत ना, त्यांना चिकन काही खायला आवडत नाही आणि मटण म्हटलं बनवूया, तर त्या म्हणाल्या की मटण इकडे काही व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे मग त्या म्हणाल्या की मटण पाया बनवा म्हणून. तर मग मटण पायाचा मी बेत केला की पाया सूप, पायाचा रस्सा आणि फ्राय केलेली मच्छी आणि कोळंबी मसाला. बरं आता ही कोळंबी मसाला जो आहे तो आहे माझ्या मुलासाठी, कारण की तो काय आहे, तो मटण पाया पण खाणार नाहीये आणि ही जी फिश आहे तो पण जास्त खाणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली मी कोळंबी मागवलेली. साध्या सोप्या पद्धतीने मटण पाया जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये खड्या गरम मसाल्याची फोडणी द्यायची. जसं की तेजपत्ता घातला, चक्री फूल, दालचिनी असं घालायचं. कांदा, टोमॅटो घालून छान असं परतून घ्यायचं. थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ना ती थोडीशी जास्त प्रमाणामध्ये घालायची. तरच हा जो सूप बनून तयार होणार आहे ना तो मस्त चविष्ट असा बनून तयार होतो. माझी मम्मी ज्या पद्धतीने मटण पाया बनवायची ना, त्याच पद्धतीने इथे मी बनवून दाखवते. तो खूप मस्त टेस्टी असा मटण पाया सूप बनलं जातं अशा पद्धतीने. आता इथे बघा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आता मटण पाया म्हटलं, की तो सूप जर म्हटलं ना मटण पायाचं, तर ते जास्त काही तिखट नसतं. पण आपल्याला थोडंसं तिखट हवं असेल, तर त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची बारीक करून घालायची किंवा मग काळी मिरीपूड घालायची. तर मस्त असं गरमागरम चटाकेदार असं मटण पाया सूप तयार होतं. आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता हे जे स्वच्छ केलेले पाया आहेत ना ते घालून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं याला आणि यामध्ये पाणी घालून मस्तपैकी याच्या 10 ते 12 शिट्या करून घ्यायच्या. कारण की पाया जो आहे तो 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये किंवा 5 ते 7 शिट्ट्यांमध्ये शिजत नाही. त्याला 10 ते 12 व्यवस्थित शिट्ट्या केल्या ना तर मस्त मऊ असा पाया शिजला जातो आणि मस्त त्याचं जे बोनचा जो अर्क आहे ना तो पूर्णपणे या सूपमध्ये उतरतो आणि तसंच सूप आपल्याला हवं आहे. कारण की त्या सूपमध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं. बऱ्याचदा आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होतं किंवा मग फ्रॅक्चर झालेलं असतं, गुडघे वगैरे दुखतात. तर अशा वेळेस हे मटण पाया सूप खूपच उपायकारक आहे, फायदेशीर आहे. आता ह्याच मटण पाया सूप पासून मी ना मटण करी म्हणजे पायाची करी बनवणार आहे. तर साधाच मसाला मी भाजून घेतला म्हणजे कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण आणि यामध्ये मी महत्त्वाचं साहित्य म्हणजे अख्खा गरम मसाला थोडासा मी घालून घेतलेला आहे. कारण की मला नॉन-व्हेजमध्ये स्पेशली गरम मसाल्याची पावडर घालायला आवडत नाही. तर मी शक्यतो ना अख्खा गरम मसाला थोडासा भाजून वाटून घेते. म्हणजे त्याची मस्त ताजी फ्रेश अशी चव तयार होते. तर आता इथे बघा एका बाजूला हा पाया शिजत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी पापलेट जो आहे ना तो मस्तपैकी तांदळामध्ये घोळवून फ्राय करून घेतलेला आहे कुरकुरीत असा. पापलेट फ्राय झालेला आहे आणि आता दुसऱ्या पॅनमध्ये मी कोळंबी मसाला बनवून घेते. तर कोळंबी मसाला बनवत असताना मी कोळंबी मसाल्यामध्ये वाटण वापरत नाही, तर कांदा टोमॅटोमध्ये कोळंबी मसाला बनवून घेत असते नेहमी. तर कांदा टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि त्यामध्ये तीच सेम जी आपण पेस्ट बनवली होती आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट घालून मस्तपैकी परतून झाल्यानंतर कोळंबी घालायची आणि मस्त वाफेवरती शिजू द्यायची. आता कोळंबीचं अंगचं पाणी आटलं ना, की मग आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं शिजण्यासाठी. तर जवळपास 10 ते 15 मिनिटामध्ये जर मोठी कोळंबी असेल ना, तर 10 ते 15 मिनिटामध्ये शिजून तयार होते. आता इथे पापलेट फ्राय देखील तयार झालेला आहे माझा आणि एकीकडे मटण पाया सूप बनतं आहे आणि आता इथे कोळंबी मसाल्याची तयारी चालू झालेली आहे. आता इथे मी घाटी मसाला वापरलेला आहे.
तर आता ही कोळंबी मोठी होती आणि ह्या ज्या आगरी बायका असतात ना, कोळी बायका, तर त्या ना कोळंबीची तोंड जी होती ना, तर त्याचा पुढचा जो काटा असतो तो त्यांनी कट केलेला आहे आणि त्या म्हणाल्या की हे तोंड जे असतात ना कोळंबीची, ते देखील या रस्स्यामध्ये घालायची. तर खूप छान अशी करी तयार होते. तर मी कधी घालत नाही, पण आता त्यांनी सांगितले म्हणून मी इथे स्वच्छ करून घातलेलं आहे. आता इथे बघा, हे सगळं झाल्यानंतर जी थोडीफार जी भांडी पडलेली सिंकमध्ये ती पटकन घासून घेते. नाहीतर खूप सारा भांड्याचा ढिगारा पडतो आणि तो देखील आपल्यालाच आवरायला लागणार आहे. त्यामुळे थोडी-थोडी भांडी पडली की लगेचच घासून काढायची. तर आता बघा, हे कोळंबीला जे पाणी सुटलं होतं ते बऱ्यापैकी आटून झालेलं आहे आणि हा जे ताट होतं हे, तर या ताटामध्ये बराचसा मसाला होता आणि त्याच ताटामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे. झाकण ठेवून मस्त शिजवून घेतलेलं आहे आणि यावर मी कोथिंबीर घालून पुन्हा शिजवून घेतलेलं आहे आणि आता इथे मी बनवत आहे मटण पाया करी. तर आता हा कोळंबी मसाला तयार झालेला आहे आणि पाया देखील बघा मस्त मऊ असा शिजलेला आहे. तर मसाला मी तुम्हाला सांगितलाच होता, तो छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि आता हे शिजलेलं जे मटण पाया सूप आहे ना, ते यामध्ये घालून घ्यायचे. आमच्या आई आहेत ना आणि माझी मम्मी या दोघींचेही गुडघे दुखतात आणि कसं आहे, थोडंसं वय जास्त झालं की शरीरातील कॅल्शियम कमी-कमीच होत जातं. अशा वेळेस मग त्या माझ्याकडे आल्या ना, तर शक्यतो मग मटण पाया करी किंवा मग मटण पाया सूप असं मी त्यांना बनवून देत असते. तर शरीरासाठी देखील खूप पोषक आहे आणि कॅल्शियम देखील मिळतं. आता इथे बघा, मी मटण पाया करी बनवून झालेली आहे इथे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता ही मटण पाया करी जशी थंड होईल ना, तसं-तसं याच्यावर छान अशी तर्री सुटत जाते. आता इथे मी बाजूला लगेचच भाकरी करून घेतलेल्या आहेत. कारण की आता मटण पायाकरी झालेली आहे आणि आता जेवणासाठी गरमागरम भाकरी आता हव्यात. म्हणून आता इथे मी गरमागरम करून घेते आणि आता हा बघा, मटण पायाकरी मस्त असं तर्री दिसत आहे. गरमागरम मटण पायाकरी तयार झालेली आहे. तर सकाळी परत भांडी घासून पाठीमागे बघा या पिंक कलरच्या बास्केटमध्ये भांडी घासून ठेवली होती सकाळची आणि आता स्वयंपाक झाल्यानंतरची जी थोडीशी भांडी आहे ती देखील मी आता पुन्हा व्यवस्थित स्वच्छ करून घेते. आता किचनचा ओटा देखील स्वच्छ झालेला आहे आणि भांडी बघा इतकी घासलेली आहेत मी आणि आता 1:30 वाजत आलेले आहेत. जेवायला आता या दोघी जणी आलेल्या आहेत. ही आहे माझी नणंद, ही आहे माझी सासू आणि इकडे बाजूला बसलेले आहेत माझे मिस्टर. आमच्या आई आहेत ना, त्या गावीच राहतात आणि त्यांना गावीच राहायला आवडतं. शहरामध्ये बंद वातावरणामध्ये त्यांना पटत नाही आणि राहिल्या तर जास्तीत जास्त महिनाभर राहतात. तर आज रविवार स्पेशल यांच्याचसाठी मी खास हा बेत बनवला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.